माझा नवरा एके दिवशी रस्त्यावर भीक मागणाऱ्या एका बाईला घरी घेऊन आला. तिला घरी का आणलं हे मी खूप वेळा विचारलं, पण माझ्या नवऱ्याने या गोष्टीचं उत्तर दिलं नाही. याउलट एकदा त्या बाईमुळे मला कानातही मारली. तिचं तोंड तिच्या साडीच्या पदराने झाकून असायचं. एकदा मी त्या बाईचा चेहरा बघण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा त्या बाईच्या चेहऱ्यावरील पदर निघाला तेव्हा तिला पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा नवरा एके दिवशी रस्त्यावर भीक मागणाऱ्या एका बाईला घरी घेऊन आला. त्या बाईसोबत एक 2 वर्षांचं बाळही होतं. ती बाई कोण आहे आणि तिला घरी का आणलं हे मी माझ्या नवऱ्याला खूप वेळा विचारलं, पण माझ्या नवऱ्याने मला एकदाही या गोष्टीचं उत्तर दिलं नाही. याउलट एकदा माझ्या नवऱ्याने त्या भिकारी बाईमुळे मला कानातही मारली. ती बाई घरी आल्यापासून तिच्या साडीच्या पदरने झाकून असायची. एकदा मी माझा नवरा घरी नसताना जबरदस्तीने त्या बाईचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्या बाईचा पदर निघाला तेव्हा तिला पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ती, सासूबाई तुम्ही जाऊन बसा, मी आवरते सगळं. मी माझे काम आवरत असले की माझ्या सासूबाई नेहमी माझ्या मध्ये मध्ये करायच्या आणि त्या त्यांच्याप्रमाणे ते काम बघायच्या. माझ्या सासूबाईंचं हे असं प्रत्येक वेळी माझ्या मध्ये मध्ये करणं मला काही आवडायचं नाही. माझं लग्न झालं होतं तेव्हा सुरुवातीचे 2 महिने मी त्यांचं सर्व काही झेललं होतं, म्हणजे मी त्यांच्या आज्ञेत राहिले होते. पण आता माझ्या लग्नाला वर्ष झालं आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून सासूबाईंची नजरही कमजोर झाली आणि त्यांची स्मरणशक्तीही कमी झाली. माझा नवरा हा सासूबाईंचा एकुलता एक मुलगा आहे आणि तोही अगदी गुणाचा मुलगा. ते नेहमी त्यांच्या आईचा आदर करतात. माझा नवरा मला लग्नाच्या पहिल्या दिवशीच म्हणाला होता की माझे वडील मी लहान असतानाच आईला आणि मला सोडून गेले. तेव्हापासून आईनेच मला अगदी कष्ट करून शिकवलंय. त्यामुळे मी तिला तिच्या शेवटच्या क्षणांपर्यंत अगदी प्रेमाने सांभाळणार आहे आणि मला खात्री आहे की यात तूही माझी सोबती होशील. तूही नक्कीच आईची काळजी घेशील. माझ्या नवऱ्याने तर गोड शब्दात बोलून पहिलेच त्यांचं मत माझ्या समोर मांडलं होतं. तेव्हा तर मी त्यांना काही बोलले नाही आणि मी त्यांच्या हो मध्ये हो मिळवलं. पण लग्न झालं तसं काही महिन्यांनी माझ्या नवऱ्याची दुसऱ्या गावाला बदली झाली आणि मग मीही माझ्या नवऱ्यासोबत त्या गावी आले. नकळत माझी इच्छा तेव्हा पूर्ण झाली होती आणि ती म्हणजे मला माझ्या नवऱ्यासोबत एकटं राहायचं होतं. मला आमचा राजा राणीचा संसार थाटायचा होता. पण माझा तो आनंद काही काळच राहिला आणि पुन्हा काही महिन्यातच माझ्या सासूबाई आमच्याकडे राहायला आल्या आणि तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांचा माझ्या संसारात हस्तक्षेप आहे आणि ते मला काही आवडत नाही. आमच्यात भरपूर वेळा वादही झालेत आणि हे सर्व माझ्या नवऱ्याला देखील माहीत आहे. कविता आईची स्मरणशक्ती जरा कमी झाली आहे. आता या वयात आपल्यालाच तिला जरा सांभाळून घ्यावं लागेल असं बोलून नेहमी माझा नवरा मला शांत करत असतो. सासूबाईंच्या या असल्या वागणुकीचा तर मला आता कंटाळाच आला होता. एक दिवस नेहमीप्रमाणे माझा नवरा घरी नव्हता. ते ऑफिसला गेले होते आणि तेव्हाच माझ्यात व सासूमध्ये कडाक्याचं भांडण झालं. मला तर तेव्हा एवढा राग आला की मी त्या क्षणी माझ्या सासूबाईला आमच्या घरातून हाकलून दिलं. त्यांना घराबाहेर काढल्याच्या तासभरानंतर मी घराबाहेर जाऊन पाहिलं तर तेव्हा माझ्या सासूबाई काही मला घराबाहेर दिसल्या नाही. मग तेव्हा मीही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि मी जेवण करून माझी मस्त दुपारची झोप घेतली. संध्याकाळी माझा नवरा जेव्हा घरी आला तेव्हा घरात आई दिसत नसल्यामुळे माझा नवरा मला 17 प्रश्न करू लागला. सारखं मला आई कुठे म्हणून विचारू लागला. तेव्हा मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की मी दुपारी माझे घरात एक काम आवरत होते. तेव्हा आई कुठे गेल्या मलाही माहीत नाही. मला वाटलं होतं त्या कुठे शेजारी असतील, पण मी सगळीकडे त्यांची विचारपूस केली. ते शेजारीही मला कुठेच भेटल्या नाही. मग मी त्यांचा बाहेरही शोध घेतला, पण त्या मला काही सापडल्या नाही. तुम्ही ऑफिसमध्ये कामात व्यस्त असाल म्हणून मी तुम्हाला याबद्दल सांगितलं नाही. मी हे सर्व माझ्या नवऱ्याला सांगताच माझा नवरा माझ्यावर चिडला आणि मला म्हणाला, तू मला हे वेळीच का नाही सांगितलंस? आता आई कुठे असेल, कशी असेल? माझा नवरा तर चांगलाच चिंतेत पडला होता. ते मला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये सासूबाईंची मिसिंग केसही नोंदवायला गेले. पोलीस स्टेशनची पायरी चढताच मी त्यांना सर्व खरं सांगणार होते, पण आज जाताच पोलीस म्हणाले की 24 तास होईपर्यंत आम्ही मिसिंग केस नोंदवू शकत नाही. पोलिसांचं हे बोलणं ऐकून मी नितीनला काहीही सांगितलं नाही आणि आम्ही घरी आलो. मला घरी सोडून माझा नवरा पुन्हा आईंना शोधायला बाहेर गेला आणि मग तो रात्री 10 वाजताच घरी परतला. नितीन घरी एकटाच आला होता. कदाचित त्यांना आई भेटल्या नव्हत्या. माझा नवरा घरी आला तेव्हा मी त्यांना फार समजावलं की काळजी करू नका, आई आपल्याला नक्कीच सापडतील. तेव्हा माझा नवरा म्हणाला, नाही, मला आता आई नाही सापडू शकत. आता तिला मी ठिकठिकाणी शोधून आलो, पण ती मला कुठेही भेटली नाही. माझ्या नवऱ्याला मी तेव्हा फार समजावलं होतं. दुसऱ्या दिवशी मला वाटलं होतं की माझा नवरा पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा सासूबाई हरवल्याची कंप्लेंट करायला जाईल, पण तसं झालं नाही.
माझा नवरा काही कुठे गेला नव्हता. मी त्यांना स्वतःच विचारलं की आपण आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मिसिंग केस देऊन येऊ. तेव्हा माझा नवरा स्वतःहून केस करायचं नाही म्हणाला. ते म्हणाले की मी काल सगळीकडे आईला शोधलं. माझ्या अगोदर तूही शोधलंस ना तिला. आपण एवढं शोधूनही आई आपल्याला भेटली नाही तर ती बाकी कोणाला काय भेटणार आहे. काही दिवस माझा नवरा सासूबाईंच्या जाण्याने निराश होता. पण त्यानंतर त्यांनी त्यांचं ऑफिसला जायचं सुरू केलं आणि त्यांनी तर आईचं नाव घेणंही बंद केलं होतं. मला तर असंही ती बाई नकोस होती म्हणून मीही तिचं नाव काढायचे नाही. गेल्या 15 दिवसांपासून आमचा संसार हा पूर्वीप्रमाणे अगदी राजाराणीसारखा झाला होता. आता माझ्या संसारात हस्तक्षेप करणारी कोणी तिसरी व्यक्ती राहिली नव्हती. माझा नवरा मला पूर्वीपेक्षा जास्त वेळ देऊ लागला होता. मलाही नवल वाटत होतं की माझा नवरा एवढं लवकर त्याच्या आईला विसरला तरी कसा. कदाचित त्यांनाही आईची अडचण होत असावी. पण जाऊ देत, जे झालं होतं ते माझ्यासाठी खूप चांगलं झालं होतं. एक दिवस माझा नवरा ऑफिसमधून घरी आला तेव्हा तो त्याच्यासोबत एक भिकारी महिला आणि एक लहान बाळे घेऊन आला होता. त्या महिलेची अवस्था अगदी विचित्र दिसत होती. ती रस्त्यावरील एक भिकारी महिला होती. तिच्या अंगातील साडीही अगदी कळकट मळकट होती. तिच्या पायातील चप्पलही फाटकी होती. मी माझ्या नवऱ्याला त्या महिलेबद्दल आणि त्या मुलाबद्दल विचारलं. तेव्हा माझ्या नवऱ्याने मला त्यांच्याबद्दल काहीही सांगितलं नाही आणि त्या महिलेने तर तिचा चेहरा तिच्या पदराने झाकलेला होता. त्या महिलेचा चेहराही मी बघितला नव्हता. माझ्या नवऱ्याने त्या महिलेला आमच्या दुसऱ्या मजल्यावरील घरात नेलं आणि मला न विचारताच माझा नवरा कपाटातून काही कपडे काढून त्या महिलेसाठी घेऊन गेला होता. माझ्या नवऱ्याचा विचित्र प्रकार मला काही समजत नव्हता. एक वेळेला ती महिला मला माझी सासूही वाटली, पण ती माझी सासूही नव्हती. कारण माझ्या सासूबाईंची शरीर रचना मला चांगलीच लक्षात होती आणि त्या तर एक पिशवी नीट पकडू शकत नव्हत्या. तर त्या एवढं 2 वर्षांचं बाळ कसं काय कडेवर उचलू शकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सासूबाई हे थोड्या वाकून चालायच्या. त्यामुळे त्यांचं थोडं कुबडही निघालं होतं. पण या बाईमध्ये मला एकही गुण माझ्या सासूबाईंसारखा दिसत नव्हता. त्या बाईला आमच्या वरच्या रूममध्ये घेऊन गेल्यापासून माझा नवराही तिच्यासोबतच होता. मी वर जाऊन पाहिलं तर वरच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. तेव्हा तर माझ्या डोक्यात नको नको ते विचार येऊ लागले. ती बाई जेव्हा आंघोळ पाणी करून नवीन साडी नेसून बाहेर आली तेव्हा तर मीही तिला पाहू लागले. ती अगदी गोरीपाण होती, पण तिचा चेहरा मी अजूनही पाहिला नव्हता. तिने पूर्ण चेहऱ्यावर तिचा पदर ओढला होता. माझ्या नवऱ्याने तर मला तेव्हा चांगलीच ताकीद दिली होती की मी त्या बाईला काही जरी बोलले तर मला तो घरातून काढेल म्हणून, आणि तेही कायमचीच. माझा नवरा एकदम कसा बदलला मला हेही कळत नव्हतं. माझ्यासमोर माझा नवरा दुसऱ्या बाईसोबत वेळ घालवत होता. ती बाई घरी आल्यापासून माझा नवराही घरीच राहायला लागला होता. माझ्या नवऱ्याने तर घरूनच त्याचं ऑफिसचं काम करायला सुरुवात केली होती. रात्री तर माझा नवरा माझ्यासोबत बेडरूममध्येच असायचा. पण कदाचित हा माझा भ्रम होता. कारण एके दिवशी मला मध्यरात्री जाग आली तेव्हा माझा नवरा माझ्या शेजारी नव्हता. मी बाहेर जाऊन पाहिलं तर मला वरच्या घराचा लाईट सुरू दिसला. मी वर जाऊन पाहिलं तर माझा नवरा त्या रूममधून बाहेर येत होता. मला समोर बघूनही माझा नवरा जराही दचकला नाही. या उलट तो माझ्या समोरच तिथून खाली आला. माझा नवरा खालच्या घरात येताच मी त्याच्या मागे किरकिर करू लागले व मी त्याला विचारू लागले की ती महिला कोण आहे ते मला सांगा आणि हे सगळं काय चाललंय. मी त्या बाईला आता इथे राहू देणार नाही. पण तेव्हा माझ्या नवऱ्याने मला माझ्या प्रश्नांची उत्तर न देता त्यांनी माझ्या एक कानाखाली वाजवली आणि मला ते म्हणाले, ती महिला या घरात राहील की नाही हे ठरवणारी तू कोण आहेस. तुला जायचं असेल तर तू केव्हा इथून निघू शकते, पण त्या बाळाला आणि तिला तू जराही काही केलंस तर तुझी माझ्याशी गाठ आहे. माझा नवरा तर एक बायको घरात असताना दुसरी बाई घरात घेऊन आला होता आणि त्या बाईमुळे माझ्या नवऱ्याने माझ्यावर हातही उचलला होता. आज मात्र मला माझ्या सासूबाईंची फार आठवण येत होती. कारण आज त्या घरात असत्या तर नक्कीच त्या माझ्या बाजूने उभ्या असत्या आणि माझा नवराही अशी दुसरी कुठलीही बाई घरात घेऊन आला नसता. ती बाई घरात आल्यापासून माझा नवरा तर माझ्याकडे बघायचाही नाही. मला आता मी माझ्या नवऱ्याची बायको नाही तर कामवाली वाटू लागले होते. मी माझा संसार असंच कोणा बाईच्या हाती तर सहज देणार नव्हती. आज मध्यरात्रीही माझा नवरा त्या बाईकडे गेला होता. आज माझा नवरा आमच्या रूम बाहेर पडताच मीही त्यांच्या मागे गेले आणि मी जेव्हा त्या बाईच्या रूमचा कानोसा घेतला तेव्हा तर त्यांचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा नवरा त्या बाईला बोलत होता की बरं झालं माझी आई स्वतःच कुठेतरी निघून गेली, कारण जर आज ती इथे असती तर मी तुला आणि आपल्या बाळाला या घरात आणू शकलो नसतो. तिच्यामुळेच तर मी तुझ्याशी लग्न करूनही तुला घरी आणू शकलो नाही. पण आता ती स्वतःच घरातून निघून गेली आणि माझ्या बायकोला तर मी थोड्याच दिवसात इथून रवाना करेलच. माझ्या नवऱ्याचं बोलणं ऐकून तर मला खूप मोठा धक्काच बसला होता.
माझ्या नवऱ्याने माझ्या सासूबाईंचा नंतर शोधही का घेतला नाही हे आता मला कळत होतं. त्या बाईमध्ये असं काय आहे जे माझ्या नवऱ्याला माझ्यात दिसत नव्हतं. दुसऱ्या दिवशी माझा नवरा त्या बाईच्या बाळासाठी काहीतरी औषध घ्यायला गेला होता. तेव्हा घरात ती बाई एकटीच आहे हे बघून मी वरच्या रूममध्ये गेले आणि जाऊन मी तिला खूप काही बोलले व तिचा चेहरा बघण्याचा हट्ट करू लागले. पण काही केल्या ती बाई तिच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला करत नव्हती. मग मी जबरदस्तीने त्या बाईच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला केला. त्या बाईच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला होताच त्या बाईचा चेहरा पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ती बाई होती माझी आई. म्हणजे गेल्या काही दिवसांपासून माझा नवरा माझ्याच आईसोबत वेळ घालवत होता. मी माझ्या आईला काही बोलणार तोच माझा नवरा तिथे आला. त्याच्याकडे ते बाळही होतं. मी त्यांना म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून तुम्ही माझ्या आईसोबत वेळ घालवत आहात आणि आई हे तू कोणाचं मूल घेऊन आली आहेस, हे सर्व काय चाललंय. तो सर्व गोंधळ मला काही समजून येत नव्हता. पण त्याचवेळी मला अचानक गरगरायलाही लागलं आणि मी जागीच बेशुद्ध झाले. मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा माझ्यासमोर माझा नवरा आणि माझी आई होती. अजूनही माझ्या नवऱ्याच्या हातात ती बाळ होतं. मी तेव्हा माझ्या नवऱ्याला म्हणाले, अहो हे सर्व काय चाललंय. माझी आई आपल्या घरी एवढ्या दिवसांपासून आहे हे तुम्ही मला का नाही सांगितलं. आणि हे बाळ कोणाचं आहे, तुमचं काय चाललंय सांगणार का मला. तेव्हा माझा नवरा म्हणाला की काही दिवसांपूर्वी मी ऑफिसला जात होतो तेव्हा मला सिग्नलवर 1-2 वेळा एक बाई या बाळासोबत दिसली आणि मी रोज तिला पैसेही द्यायचो. पण त्या बाईचा चेहरा मी काही पाहिला नव्हता. पण एक दिवस मला त्या बाईचा चेहरा दिसला आणि तेव्हा माझंही डोकं चक्रावलं. कारण ती भीक मागणारी बाई तुझी आई होती. मी त्यांची विचारपूस केली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या दोघंही सुनांनी आणि मुलाने त्यांना घराबाहेर काढलं आणि त्यामुळेच त्यांची अवस्था झाली. त्या आपल्या घरी येण्यासाठीच इथे आल्या होत्या. पण त्या म्हणाल्या की इथे आल्यावर त्यांना आपल्या घरी येणं काही योग्य वाटलं नाही आणि त्या रस्त्यावर काही भीक मागून तिथेच राहू लागल्या. हे बाळही त्यांना रस्त्यावरच बेवारस स्थितीत भेटलं आणि तेव्हापासून त्यांनी या बाळालाही त्यांच्यासोबत ठेवलंय. माझ्या भावाने आणि वहिनीने माझ्या आईचे एवढे हाल केले हे ऐकून तर मला फार राग आला आणि मी तेव्हाच त्यांना फोन लावून चांगलंच सुनावलं आणि त्यांना सर्वांना मी पोलिसात देईन असंही मी म्हणाले. माझ्या नवऱ्याने मला एवढं सर्व काही सांगितलं पण माझी आई अजूनही माझ्याशी एकही शब्द बोलली नव्हती. मी माझ्या आईजवळ गेले तर तिने माझ्यापासून तोंड फिरवलं. मी तिला फार आग्रह केला तेव्हा ती माझ्याशी बोलली. पण ती असं काही बोलली की ते ऐकून मला फार मोठा धक्काच बसला. माझी आई मला म्हणाली की तुझ्यासारख्या मुलीला जन्म देऊन तर मी खूप मोठी चूक केली. आई तू असं का बोलतेस, मी असं काय केलंय. मी असं आईला विचारताच आई मला म्हणाली की तुझ्या सासूबाई कुठे आहेत, जरा सांगशील का. हे ऐकून तर मी खालीच मान घातली आणि मी शांत झाली. मग माझा नवरा बोलू लागला, कविता तू माझ्या आईसोबत काय केलं आहेस हे तर मला त्या दिवशी समजलं होतं. ज्या दिवशी आई हरवली असं तू मला सांगितलं होतंस त्या दिवशी तू आईला घरातून हाकलून लावलंस. तेव्हा माझ्या एका मित्राला आई रस्त्यावर भटकताना दिसली आणि त्याने मला फोन केला. तेव्हा मी आईला भेटलो आणि मला माझ्या आईने जरी काही सांगितलं नसेल तरी मला सर्व काही शेजारच्यांकडून कळालं होतं. मला वाटलं तू आज ना उद्या आईला समजून घेशील, तिच्याशी नीट वागशील. पण नाही, तू तर माझ्या आईला तुझी दुश्मनच समजत राहिलीस. आणि तुला माहीत होतं ना की आईची स्मरणशक्ती कमी झाली आहे तरीही तू काहीही विचार न करता आईशी अशी वागलीस. तुझ्या आईला जेव्हा हे सर्व समजलं तेव्हा त्यांना तुझा फार राग आला होता आणि मीच त्यांच्यासोबत मिळून ही योजना आखली. आणि त्या दिवशी रात्री तू वरच्या खोलीबाहेरून कानोसा घेत होतीस हे मला समजलं होतं आणि त्यामुळेच मी मुद्दाम ते सर्व बोललो होतो. जे ऐकून मी बाहेर जातास तू माझ्या बनावटी बायकोला बघायला गेलीस. मला वाटलं की तू स्वतःहून सांगशील की तूच आईला घरातून काढला आहेस. पण तू तर काही केल्या माझ्या आईचं नावही काढत नव्हतीस. अहो मला माफ करा, माझ्याने खरंच खूप मोठी चूक झाली आहे. प्लीज मला माफ करा. मी असं बोलताच आई मला म्हणू लागली, कविता संसार राजाराणीचा तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा घरातील सर्व सदस्य एकमेकांसोबत असतात. या वयात तुझ्या सासूबाईंना तुमची गरज आहे. म्हातारा माणूस हे लहान मुलांप्रमाणे असतं. त्यांच्याशी तू प्रेमाने राहिलीस तर तेही तुझ्याशी तसंच वागतील. जशी मी तुझी आई आहे, तुला माझी काळजी आहे, माझ्याविषयी प्रेम आहे, तसंच तू तुझ्या सासूबाईंनाही आईप्रमाणे वागवलंस तर त्याही तुला कधीच जड वाटणार नाहीत. हो आई, माझं चुकलं, मला माफ कर. अहो सासूबाई कुठे आहेत, मला त्यांना भेटायचं आहे. मला माझी चूक लक्षात आली आहे. मला त्यांची माफी मागायची आहे. मला माझी चूक लक्षात आली हे पाहून माझ्या नवऱ्यानेही मला माफ केलं व ते मला एका वृद्धाश्रमात घेऊन गेले. माझ्या सासूबाई त्या वृद्धाश्रमात होत्या. मी तिथे जाताच त्यांचे पाय पडले व त्यांची माफी मागितली. माझ्या सासूबाईंनी तर काहीही न बोलता मला माफ केलं होतं. त्यानंतर माझ्या सासूबाईंसोबत आम्ही सर्व घरी आलो.
त्या दिवशी मला समजलं की मी जे काही माझ्या सासूबाईंसोबत वागले होते त्याचा माझ्या नवऱ्याला किती त्रास झाला असेल ते. कारण माझ्या आईसोबत माझे भाऊ आणि वहिनी जे वागले होते ते ऐकून तर मलाही फार राग आला होता. पण माझ्या उलट माझा नवरा फार प्रेमळ होता. त्याने तर माझ्या आईलाही त्यांच्या आईप्रमाणेच वागणूक दिली होती आणि माझ्या अगोदर त्यांनी तिला आमच्या घरात आसरा दिला होता. त्या दिवसापासून मला माझ्या सासूबाई कधी अडचण वाटल्या नाही, कारण मी त्यांना माझी सासू नाही तर आईप्रमाणे मानू लागले. आणि माझ्या आईलाही माझे भाऊ व वहिनी तिची माफी मागून त्यांच्या घरी घेऊन गेले व तेही सर्व आता अगदी आनंदात राहत आहेत. व त्या 2 वर्षाच्या बाळालाही पोलिसांनी आम्हाला एका आश्रमात द्यायला लावलं. त्या बाळाचाही तिथे छान सांभाळ होतोय. काही दिवसातच आमच्या घरात एक गोड बातमी आली. मी आणि नितीन आई बाबा होणार होतो. माझं बाळ पोटात असताना मी त्याच्या प्रत्येक हालचाली अनुभवत होते. मला तर आतापासूनच असं वाटू लागलं होतं की मी माझ्या बाळाशिवाय क्षणभरही वेगळी राहू शकत नाही. आता मला खरं आईचं मन काय असतं हे समजत होतं. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये माझ्या सासूबाई अगदी मुलीप्रमाणे माझी काळजी घेत होत्या आणि माझे सर्व डोहाळेही त्या पुरवत होत्या. आम्ही दोघं सासू सुनेच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून माझा नवराही अगदी खुश आणि समाधानी दिसायचा. प्रत्येक सुनेने जर तिच्या सासूला स्वतःच्या आईप्रमाणे समजलं तर प्रत्येक घरातील सासू सुनेचं नातं हे नक्कीच आई आणि मुलीचं होईल.